आपल्यासोबत बोलण्यासाठी जितेंद्र आव्हाड आहेत. त्यांनी आताच मतदानाचा जो आहे तो हक्क बजावलेला आहे. लोकशाहीचं वातावरण आहे. नक्की ठाण्यामध्ये काय सुरू आपण आव्हाडकडून जाणून घेऊयात. मतदान करतात लोक, काही जणांची शाई पुसली जाते, ईव्हीएम मशीन बंद आहेत, काय चाललं? अर्थच नाही आहे. तो पेनाचा घासावा लागतोय. पूर्वीची शाई लावली ती ओढली असायची, घट्ट असायची. नवीन कुठली तरी पद्धत आणली आहे. कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, ज्या कंपनीने पेन दिले असतील त्यांनी पैसे दिले असतील. सगळा पैशावर चाललेला खेळ आहे. ठाण्यामध्ये अनेक फोटो फिरतात आहे, बॅनर फिरतात आहे, निवडणूक बूथवरची तुम्ही चित्र पाहत असाल. काय स्वतः मी कमिशनरशी बोललो, कमिशनर म्हणाला मी लगेच टीम पाठवतो. दराराच कमी झाला आहे. हिंमत कशी होते 100 मीटरच्या आतमध्ये कुठल्याही पक्षाचे बॅनर लावण्याची? ज्या निवडणूक अधिकाऱ्याविरुद्ध मनसे असेल, तुम्ही असेल, अनेक वेळा तक्रार केली, मात्र त्यांना पुन्हा त्यांच्याच पाटील ह्या लाडक्या आहेत, कोणाच्या तरी लाडक्या असाव्यात ते, कारण का त्या काही करतायत. त्यांच्याच ह्याचं ते बॅनर लावले गेले. खरं तर त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. त्यांच्याकडे तक्रार देऊन सुद्धा त्या म्हणाले मीच परवानगी दिली लावायला. त्या कशा परवानगी देऊ शकतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मंत्रिमंडळ मंत्री आहेत गणेश नाईक, त्यांचंच नाव मतदारातून गायब असं समोर आले. माहित नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांना विचार. नक्कीच काय वाटतं अशा प्रकारे सुरू आहे लोकशाही मतदानाचा एक उत्सव मानला जातो, वातावरण काय आहे? लोकशाहीचं अस्तित्व संपलं. काय वाटतं तुम्हाला उद्या काय चित्र असेल ठाणे मुंबईमध्ये, काय वातावरण आहे आणि काय निकाल लागेल? वातावरण काय आहे आणि निकाल काय लागेल? अंदाज नाही. मी काय पत्रिका बघत नाही, मी काही ज्योतिषी सांगत नाही. नक्कीच अनेक भागामध्ये देखील ईव्हीएम मशीन स्लो आहेत, करंट लागतात मशीनला, त्याच्यानंतर लेट सुरू आहे, दीड तास सुरू आहे. यंत्रणा ह्याच्या विरुद्ध विषयी काही बोलू नका. हे मुद्दामून केलं गेलं आहे. हे निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करून निवडणुकीचं वाटोळ केलं. नक्कीच हे होते जितेंद्र आव्हाड आणि यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलेलं आहे. सत्ताधारी काही बोलू नका असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. लोकशाही जिवंत नाही असं देखील ते बोललेले आहे. त्यामुळे आता निकाल काय लागेल, जे अधिकाऱ्यांची नावं समोर येते, फोटो फिरते, त्याच्यावरती कशा प्रकारे कारवाई होईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन नागनाथसह रणजित इंगळे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.